नमस्कार मित्रांनो, आपल्या आर मेडिकल मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण घेऊन आलेलो आहोत बियॉन या सिरप बद्दल पूर्ण माहिती. त्यामध्ये आपण त्याची युजेस पाहू, त्याचे साइड इफेक्ट पाहू, त्याचा डोस पाहू, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बियॉन सिरपचे काय काय फायदे आहेत ते पाहू. तर व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सची कमतरता भरून काढण्यासाठी या सिरपचा यूज केला जातो, ज्यामध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मधले सर्व व्हिटॅमिन बी1, व्हिटॅमिन बी2, बी3, बी5, बी6, बी7, बी9 आणि बी12 या सर्व व्हिटॅमिन बीच्या कॉम्प्लेक्स जे आहेत त्याच्या कमतरतेमध्ये या सिरपचा यूज केला जातो. त्यानंतर पॉलिबियॉन सिरप हे प्रामुख्याने व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सचे आणि आवश्यक पोषक तत्वांचे मिश्रण आहे. याचा उपयोग शरीरातील जीवनसत्वाची कमतरता भरून काढण्यासाठी, त्यानंतर ऊर्जा पातळी वाढण्यासाठी, त्यानंतर चयापचय मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी केला जातो. आता याचे आपण प्रमुख युजेस पाहू. तर व्हिटॅमिन बी ची कमतरता, शरीरातील व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सची कमतरता दूर करण्यासाठी आणि ॲनिमिया म्हणजेच आपला जो ॲनिमिया रक्त कमी पडल्यानंतर होणारा जो डिसीज आहे तो टाळण्यासाठी उपयुक्त असं हे सिरप आहे. त्यानंतर ऊर्जा आणि ताकद, त्यामध्ये थकवा, अशक्तपणा कमी करून ऊर्जा पातळी वाढण्यास मदत करते. तर अशा प्रकारे याचे दोन युजेस आहेत. त्यानंतर पचन आणि भूक, काही प्रकारच्या पॉलिबियॉन सिरपमध्ये उदाहरणार्थ पॉलिबियॉन एलसी एल आयसिन असते, जे भूक सुधारण्यास आणि शरीराची योग्य वाढ होण्यास मदत करते. त्यानंतर आरोग्य सुधारते, लाल रक्तपेशी म्हणजेच आपली जी आरबीसी आहे तिची निर्मिती वाढवून शरीरातील ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करते. हे त्वचा, यकृत म्हणजेच आपलं लिव्हर आणि मसा संस्थेच्या म्हणजे आपली जी न्यूरॉन सिस्टम आहे म्हणजे डोक्याची, ती त्याच्या आरोग्यासाठी ही फायदेशीर आहे. त्यानंतर याचे काही दुष्परिणाम आहेत ते आपण पाहू. तर आपल्याला मळमळ किंवा उलट्या, त्यानंतर अतिसार म्हणजे डायरिया म्हणजे संडास लागणे किंवा बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन, त्यानंतर पोटदुखी किंवा पोट फुगणे, डोकेदुखी किंवा थकवा जाणवणे किंवा तोंड कोरडे पडणे असे दुष्परिणाम म्हणजे साईड इफेक्ट दिसू शकतात. तर याचा डोस कसा घ्यायचा आपल्याला, तर याचा जो डोस आहे तो डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यायचा, कारण याचा जो डोस आहे तो रुग्णांचं वय, वजन आणि आरोग्याची स्थिती यावर डोस असू शकतो आणि त्यानंतर बदलू बी शकतो. त्यामुळे अचूक डोस आणि उपचारासाठी तुमच्या डॉक्टरचा सल्ला नक्कीच घ्या. तर अशा प्रकारे पॉलिबियॉन सिरपची माहिती होती. तर आपल्याला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर धन्यवाद मित्रांनो.